युवराज, तुम्ही असताना कोणाचीही नजर लागणार नाही. येसू, अहो, आबासाहेबांची पुण्य आहे. आऊसाहेबांचा आशीर्वाद पाठीशी आहे आपल्या. नका काळजी करू. तुम्ही असं करा, आराम करा. या, खूप दिवस झाले झोपही नाही. आराम करा. बाळराजे, बाळराजे, बाळराजे. अहो, झोपले हे तर. दूध न पिताच झोपले. महाराज, रयतेच्या रायगडाच्या सिंहासनाला आमचा अखेरचा मुजरा. बाई साहेब, थांबा. पुढे नका जाऊ. तुम्ही हो, आम्हीच. खिडकीतून आम्ही पाहिलं तुम्हाला जाताना. म्हटलं, एवढ्या अपरात्री बाईसाहेब महालाबाहेर काय झालं? झोप येत नव्हती म्हणून आलो. वाटलं तटबंदीवर फिरावं. पुन्हा येणं होतंय न होतंय, आणि पायही मोकळे झाले. मग आम्हाला हाक मारायची ना. आम्ही आलोच तो सोबतीला. कशाला? आता एकटेपणाची सवय सुद्धा व्हायला हवीच.
पण मग त्यासाठी एकट्यानं फिरायची काय गरज? कोणी सोबतीला असलं तर बरं वाटतं. सोबती आहे कुठे? काही म्हणालात? काही नाही. सकवारबाई साहेब, हेच ती जागा जिथे महाराजांना पहिल्यांदा घेरी आली. तिथूनच त्यांच्या आजारपणाची सुरुवात झाली. भगव्याला धरून तोल सावरला महाराजांनी इथेच. बाईसाहेब, चला महालात चला. चला. हे जगदीश्वर, गेल्या 4-6 महिन्यांचा काळ आमच्यासाठी खूप कसोटीचा होता. कारस्थानी कारभाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता, पण त्यांना शिक्षा द्यायची नव्हती. पण खरं काय घडलं तेही जाणून घ्यायचं होतं आणि त्यांच्यावर वचक दहशत बसवणं गरजेचं होतं. केविलवाणा झालेला रायगड पुन्हा सिंहाच्या डौलानं रुबाबानं उभा करायचा होता. एवढंच नाही तर आमच्या घराच्या मांगल्यावर आपुलकीवर दाटलेली काळोखी दूर करायची होती. तेही आबासाहेबांच्या दुःखाचे अश्रू गिळत. खूप अवघड होतं सगळं, पण निभावून गेलो आम्ही. काल कित्येक दिवसांनी सगळ्या कुटुंबासोबत एकत्र बसून जेवलो. या अशा जेवणात एक वेगळाच गोडवा असतो. स्नेहाचा गोडवा, प्रेमाचा गोडवा. सोयरा मातोश्री सुद्धा आल्या. काहीही झालं तरी त्या मातोश्रीच. राजकारणात त्यांचा पायरीसारखा वापर केला गेला, पण त्यांची जागा कळसाचीच. त्यांनाही दुस्वासाच्या गर्ततेतून बाहेर काढायचं होतं आणि या सगळ्याचा बाळराजांच्या मनावर ओरखडाही उमटू द्यायचा नव्हता. जगदीश्वरा, केवळ तुझ्या कृपेनं निभावून गेलो आम्ही यातून. पण थकलोय रे आता. पुतळा मातोश्रींच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावंसं वाटतंय. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्यात एक वेगळंच समाधान. डोक्यावरून फिरणारा त्यांचा मायेचा हात एक ऊब देतो, उभारी देतो. पुन्हा उभं राहण्याची, लढण्याची. जगदीश्वरा, छत्रपतींच्या घरातलं हे सुख असंच अबाधित राहू दे. ओम नमः शिवाय. सईबाई साहेब, किती महिने, वर्ष लोटून गेली. केवढ्या उदंड आठवणी तुमच्या. आई भवानीच्या गुलालासारख्या जर्द, नखशिखांत न्हावून माखून निघालोय आम्ही. आमच्या पदरात बाळ शंभू आणि 3 लेकी गंगा यमुना सरस्वती सारख्या पदरात घातल्या आणि भरल्या कपाळाने सकल सौभाग्याने निघून गेला. खर तर भोसले कुळातल्या तुम्ही पहिल्या लेकरू आहे, पण आम्हाला आई पण देऊन गेलात. आमची कूस कधी उजवली नाही, पण त्याचा कमीपणा ह्या लेकरांनी कधी येऊच दिला नाही. आमच्या पाठीपोटी ओटीपोटी लेकरं झोपली, मोठी झाली.
आता ज्याचा त्याचा संसार सुरू आहे, सुख आहे. म्हणजे आम्ही तुमच्या वचनातून मोकळे झालो. आता सईबाई साहेब, आता आम्हाला इजाजत. या रायगडावरचा आमचा छोटेखानी दरबार आता आम्ही संपवतोय. आम्हाला बळ द्या. चूक भूल माफ करा. मातोश्री, मातोश्री. या सुनबाई, आम्ही इथे आहोत देवघरात. या. मातोश्री. या सुनबाई. सकाळी सकाळी बोलवलं. हो. मातोश्री, डोळे सुमारलेत तुमचे. रात्री झोप झाली नाही का? आता मोठी झोप घ्यायची आहे ना, त्यामुळे छोटी छोटी जागरणं होणारच. म्हणजे आता मोठा आनंद झाला, त्यामुळे नेहमीच्या झोपेपेक्षा थोडं जास्त झोपायचं. एक मोठी झोप घ्यायची. आणि आता आम्हाला तसं थकल्यासारखंही वाटतंय, म्हणून आम्ही तुम्हाला एक जबाबदारी सोपवण्याचं ठरवलंय. जरूर, पण कोणती जबाबदारी? म्हणजे आम्हाला पेलेल ना? जबाबदारी पेलणारीच आहे. जबाबदारी आहे आमच्या ह्या देवांची. देवांची जबाबदारी? हो. आता ह्या सगळ्या देवांचं तुम्हालाच करायचंय. आऊसाहेबांनी ह्या देवता सईबाई साहेबांकडे दिल्या होत्या, त्यांच्यानंतर त्या आमच्याकडे सोपवल्या. ह्या देव्हाऱ्यात शिखर शिंगणापूरचा महादेव, घृणेश्वर, जेजुरीचा खंडेराया आणि म्हाळसा, जगदीश्वर आणि आई शिरकाई. तुम्हाला या सगळ्यांची पूजा करायची, त्यामुळे स्वराज्य भरभराटीस येईल. आम्ही मनोभावे केलं, आता तुम्ही करा. यांचा जागर राहू द्या. त्यांच्या समोर अखंड नंदादीप पाजळा. वेळ प्रसंगी खणा नारळा न ओटी भरत चला. अमावस्या पुनवेला देणं घेणं देत चला. जी मातोश्री, आम्ही हे सगळं करू, पण तुम्हाला शिकवावं लागेल. आता आमच्याकडे तेवढा वेळ राहिला नाही. तुम्ही काय बोलताय? आम्हाला खरंच काही कळत नाही. कळेलच आपसूक. ह्या देवांना आज आम्ही तुमच्या पदरात घालतोय, स्वराज्याच्या भावी राणीकडे. हो, पण आम्ही तुमच्या सोबतच करू की इथे पूजा? आमच्या सोबत आता काहीच नाही. घ्या. मातोश्री, हवं तर आमचा आदेश आहे असं समजा. मातोश्री, एक विचारू? निर्वा निरव. या आपण.
जिथे जाणार आहोत तिथे आमचे देवच आम्हाला भेटणार आहे. सुनबाई, 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 काय व कुठं गेला होता आणि सांगून तर जायचं होतं. तारात्या, काय व काय व काय झालं? आणि हे काय बघू. देव, आम्हाला काही विचारू नकोस. सुनबाई, पर हे देव तर धाकट्या महालातलं आहेत. तुमच्याकडे कसं आलं? तेच मोठं कोडं पडलंय आम्हाला. मातोश्रींनी आम्हाला त्यांच्या महालात बोलावलं आणि निर्वाणीचं बोलावं तसं बोलून आमच्या पदरात हे देव घातले. अहो, पर या कुठं चालल्यात? आणि त्या कुठं बी गेल्या तरी देव सोबत घेऊन जातात. तारात्या, यावेळेस काहीतरी वेगळंच दिसतंय आम्हाला. म्हणजे व लक्षणं काही ठीक दिसत नाही त्यांची. आणि हो, काल रात्री युवराजांच्या अंगावर पांघरून घालून गेल्या त्या महालात येऊन. हो, त्याच आश्चर्य वाटतंय ग आम्हाला. खर तर पुतळा मातोश्री दिवस मावळल्यानंतर आमच्या महाली आल्याचं आठवत नाही आम्हाला. पण काल मातोश्री आल्या, त्यांनी युवराजांच्या अंगावर पांघरून घातलं. डोळे भरून युवराजांना पाहून गेल्या ग. हे सगळं काय समजायचं आम्ही? आता आपण तरी काय समजणार? आणि त्यांच्या मनातलं कसं ओळखायचं आपण? बर, सकवा राणीसाहेब बी सांगत होत्या, काल मध्यरात्री उशिरा तटावर बघितलं त्यांनी धाकट्या राणीसाहेबांनी. मध्यरात्री तटावर? वय, पण पहारेकऱ्यांनी कसं जाऊ दिलं त्यांना? हवा तर त्या जातो म्हणल्यावर त्यासनी कोण अडवणार? तेही खरंच आहे. पण धारात्या, ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीत आम्हाला. त्यांनी हे देव आम्हाला दिल्यापासूनच आम्ही धास्तावलोय ग. आमच्या देखत त्यांनी अखंड जळणारा नंदादीप मालवला, वातही विझवली. आम्हाला केवळ विरक्तीचीच नाही तर निरोपाची चाहूल लागली. आता युवराजांच्या कानावर हे नीटपणे घालायला हवं की आम्हीच विचारू मातोश्रींना? विचारा की. तसंच करतो. न्याहारीच्या वेळेस सर्वांसमोर विचारतो मातोश्रींना. तू असं कर, तू न्याहारीला बोलव त्यांना. असं म्हणतायसा? जी, बोलू. मातोश्री, काय आहे? सदीचं वाण घेऊन आलोय. ठीक. मातोश्री, महाराजांना जिथं अग्नी दिला तिथं चंदनाची लाकडं. आपण आमच्या आदेशाचं पालन करत आहात तर? पालन करतोय मातोश्री, पण जीवावर येतंय. कुलोपाध्यायांना म्हणावं, आमचा सती जाण्याचा मुहूर्त टळायला नको. कुलोपाध्याय म्हणतात युवराजांच्या कानावर घालावं. आम्हाला यात कुणाची दखलंदाजी नकोय. हा आमचा निजी मामला आहे. पण मातोश्री, वाईट वाटतंय. तुम्ही आम्हाला सोडून जाणार ते. वाईट का वाटायचा? हा आनंद सोहळा आहे. महाराजांना भेटण्याचा, त्यांच्याकडे जाण्याचा.
पण तुम्ही तयारी करा, आम्हाला सतीचं वाण वाटायचंय. देवा, डॉक्टरांनी सती जात